साताऱ्याच्या डोंगररांगांमध्ये एक शांत गाव होतं. त्या गावात माधव नावाचा तरुण राहायचा. तो गरीब नव्हता, पण मनाने खूप अस्वस्थ होता. घरात सर्व होतं, पण मनात शांती नव्हती. कधी कधी वाटायचं आयुष्याला काही अर्थच उरला नाही. त्याची आई स्वामी समर्थांची मोठी भक्त होती. ती रोज दिवा लावायची, नामस्मरण करायची. माधव मात्र या गोष्टींवर विश्वास ठेवत नसे. तो म्हणायचा, देव कुठे येतो समोर? आई फक्त हसायची, कधी ना कधी दिसतील. एके दिवशी माधवचा व्यवसाय कोसळला. नुकसान इतकं मोठं होतं की त्याच्या हातात काहीच राहिलं नाही. दोस्तांनी साथ सोडली, लोकांनी बोलायला सुरुवात केली. मनातून धक्का बसून तो एकटाच डोंगरावर निघाला. फक्त शांतता हवी होती. डोंगरावर बसून तो रडत होता. आकाश काळवंडलं होतं, वारा जोरात वाहत होता. त्याच्या डोळ्यातून आसवं थांबत नव्हती. तो ओरडला, देवा, आहेस तर एकदा तरी दाखव स्वतःला. अचानक वाऱ्यात वेगळा कंपन जाणवला. जिथे तो बसला होता तिथेच थोडं पुढे भगवे वस्त्र हलताना दिसले. एक तेजस्वी रूप त्याच्या दिशेने चालत येत होतं. डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता. ते येतच राहिले आणि माधवसमोर उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखा शांतभाव होता. ते म्हणाले, इतकं का रडतोस रे? संकट संपतात. माधव थक झाला, शब्दच फुटत नव्हते. त्याने विचारलं, तुम्ही स्वामी आहात? स्वामी शांतपणे हसले. भक्ताची हाक असली की आम्ही दूर नसतो. माधवने आपली सगळी व्यथा सांगितली. त्याच्या आत वर्षानुवर्षे साचलेलं दुःख बाहेर आलं. स्वामी प्रत्येक शब्द ऐकत होते. शेवटी ते म्हणाले, तू हरलास नाहीस, तू थांबलास आहेस. त्या शब्दांनी माधवचं मन हलकं झालं. स्वामी म्हणाले, उद्या पहिला पाऊल टाक. बाकी आम्ही आहोत. त्यांनी माधवच्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श जणू आग आणि पाणी दोन्ही होता, शांत पण सामर्थ्य देणारा. पुढच्या क्षणी त्यांनी डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आणि हळूहळू धुक्यात विलीन झाले. माधव बराच वेळ स्तब्ध उभा होता. त्याचं हृदय धडधडत होतं, पण मन शांत होतं. तो घरी परत आला. आईने त्याचा चेहरा पाहून विचारलं, काहीतरी घडलं का? तो फक्त म्हणाला, आई, स्वामी आले होते. पुढच्या दिवशी तो स्वामींनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा कामाला लागला. नवीन प्रयत्न, नवीन उमेद. जिथे लोकांनी दार बंद केलं होतं तिथे अचानक संधी मिळू लागल्या. तो करत असलेला नवीन व्यवसाय जोरात चालू लागला. लोक म्हणू लागले, काय नशीब फळलं रे तुझं. पण माधवला माहीत होतं, हे नशीब नाही, ही कृपा आहे. हळूहळू त्याचा व्यवसाय मोठा झाला. त्याने गावातील अनेक गरजूंना काम दिलं. गावात त्याची प्रतिमा एक मदतीचा हात म्हणून बनली. तो म्हणायचा, माझं काही नाही, स्वामींची मर्जी आहे. एका दिवशी संध्याकाळी त्याला पुन्हा एक कंपन जाणवला. त्याला वाटलं जसं त्या डोंगरावर वाटलं होतं. त्याने डोळे मिटले आणि हळूच म्हणाला, स्वामी, तुम्ही आहात ना? हवेतील सुगंध बदलला. जणू संपूर्ण खोलीत शांतता भरून गेली. मनात आवाज उमटला, ज्याला आपण देतो ना माधवा, त्याचं कधी कमी होत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हात जोडले. स्वामींची उपस्थिती त्याला स्पष्ट जाणवली. वेळ गेली, पण माधवचा विश्वास कधीच हळला नाही. तो रोज नामस्मरण करायचा, पण तो स्वार्थासाठी कधीच प्रार्थना करायचा नाही. तो म्हणायचा, स्वामी मला नको, माझं मन योग्य ठेव. आणि तेच त्याला मोठं बनवत गेलं. गावातील लोक जेव्हा निराश व्हायचे, तेव्हा माधव त्यांना डोंगरावर घेऊन जायचा. जिथे त्याला स्वामी प्रथम भेटले होते. तो तिथे शांत बसून म्हणायचा, हाक दिली तर स्वामी येतात. काही जणांना तिथे दिव्य अनुभवही यायचे. गावात त्या डोंगराला कृपास्थान म्हणू लागले. माधवचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. अंधारातून प्रकाशात प्रवास झाला होता. तो नेहमी सांगायचा, स्वामींची भेट ही डोळ्यांनी नाही, मनाने होते. आणि त्याची कथा सर्वांच्या हृदयात घर करू लागली. आजही त्या डोंगरावर वारा वाहतो, धुक पसरतं, आणि भक्त जेव्हा तिथे प्रार्थना करतात, त्यांना एक हलका शांत कंपन जाणवतो. जणू स्वामी समर्थ स्वतः म्हणत आहेत, विश्वास ठेव, आम्ही आहोत. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली, ती कधीच तुमच्या सोबत नव्हती. त्यांच्यासाठी तुम्ही फक्त तात्पुरती सोय होता.
आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात काळोख आला तेव्हा त्यांच्या नजरा तुमच्या प्रकाशाकडे नव्हे तर इतरांच्या सावलीकडे वळल्या. म्हणून अशा लोकांना परत आयुष्यात घेण्याचा विचारही करू नका. वाईट वेळ माणसाची ओळख करून देतो आणि चांगला वेळ तुमचं मूल्य वाढवतो. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी तुम्हाला फसवलंच आहे. आणि ही जखम आता वेदनेपेक्षा शिकवण जास्त देऊ लागली आहे. लोक त्यांच्या खोट्या प्रेमाने जवळ येतात आणि जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तेच विश्वास तोडून निघून जातात. म्हणून आता तुम्ही लोकांपेक्षा परिस्थितीवर जास्त विश्वास ठेवायला शिकला आहात. जग खूप जवळून पाहिलं की माणसांच्या चेहऱ्यावरील हसू त्यांच्या हृदयातील धोका लपवू शकत नाही. कधी कधी जवळचे म्हणून वाटणारे लोकच सर्वात मोठा घाव करतात. म्हणून सगळ्यांपासून थोडं लांब राहण्याचा निर्णय चुकीचा नाही. स्वतःला शांत ठेवण्यासाठी अंतर आवश्यक असतं. अंतर काही नाती तोडत नाही पण काही नात्यांचं खरं स्वरूप दाखवतं. देव म्हणतो तुमच्या वेदना शब्दांत सांगणं चांगलं पण त्या कोणाला सांगायच्या हे अधिक महत्त्वाचं. चुकीच्या माणसाला आपल्या दुःखाची कहाणी सांगितली तर तेच दुःख एक दिवस तुमच्यावर शस्त्रासारखं वापरतात. म्हणून संयम बाळगा. जे तुमचा आवाज शांतपणे ऐकतात आणि तुमचं मन न दुखवता तुमचं समाधान करतात त्यांनाच तुमचं आयुष्य दाखवा. काही नाती तुटली म्हणून आयुष्य थांबत नाही. उलट त्या तुटलेल्या नात्यांनीच तुम्हाला मजबूत बनवलं आहे. ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांच्यासाठी दुःख करत बसू नका. आयुष्यात पुढे जात राहा. देव तुमच्याशी कधीही अन्याय करत नाही. तो फक्त चुकीच्या लोकांपासून तुम्हाला वाचवण्यासाठी काही दारे बंद करतो. आता तुमचा शांतपणा हे तुमचं उत्तर आहे आणि तुमचं अंतर हा तुमचा निर्णय. खूप जखमा पाहिल्यात, खूप फसवणूक ऐकली आहे, म्हणूनच आता तुम्ही एकांतात आनंद शोधायला शिकलात. लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाचं खरं प्रेम जास्त महत्त्वाचं आहे. वेळ आली की देव स्वतः तुमच्या आयुष्यात योग्य माणसं पाठवतो आणि चुकीच्या लोकांची दारं कायमची बंद करतो. देव म्हणतो तुमच्या वेदना त्यांनीच ऐकाव्यात ज्यांना त्या समजण्याची क्षमता आणि करुणा आहे. कारण सगळ्यांकडे मन असतं पण सगळ्यांकडे मानवीपणा नसतो. तुम्ही स्वतःलाच सतत समजावत राहिलात तरी काही लोक तुमच्या दुःखाला कधीच मनावर घेणार नाहीत कारण त्यांचा स्वार्थ तुमच्या वेदनेपेक्षा नेहमीच मोठा असतो. लोक इतके व्यस्त असतात असं तुम्हाला दाखवतात पण खरं तर व्यस्ततेपेक्षा तुम्हीच त्यांच्यासाठी प्राधान्य नसता आणि हे कधी ना कधी वास्तवासारखं तडाखा देतं. आयुष्यभर आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधत धावत राहतो पण कधी कधी सत्य हेच असतं की जिथे तुमची जागा नसते तिथे स्वतःला ढकलून नेण्याचा प्रयत्न तुम्हालाच फोडून टाकतो. म्हणून देव सांगतो स्वतःचं महत्त्व विसरू नका कारण स्वतःला कमी लेखणाऱ्यांना जग कधीच महत्त्व देत नाही. प्रत्येक नात्याला सुंदर म्हणा असं कुणी सांगितलेलं नाही. काही नाती फक्त नावापुरतीच असतात, आतून तुटकी, थंड आणि मुखवट्यांनी भरलेली. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून जे गोड शब्द बोलून जवळ येतात तेच अनेकदा सर्वात खोल जखमा देतात. लोकांच्या वागण्यातला खोटेपणा ओळखायला काही वेळ लागतो पण एकदा ओळखलं की जीवनाचं चित्रच बदलतं. म्हणून लोक कसे दिसतात त्यावर नाही, ते कसे वागतात त्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात अशी वृत्ती ठेवा की कोणी तुम्हाला कमी लेखलं, दुखावलं तर तुम्ही तितकंच मजबूत उत्तर देऊ शकता. कारण शांत राहणं ही शहाणपणाची गोष्ट आहे पण वारंवार दुखावणाऱ्यांसमोर शांत राहणं ही कमजोरी आहे. तुम्ही ज्या लोकांना मनापासून मान दिला त्यांच्याच हातून कधी कधी सर्वात मोठ्या फसवणुका होतात. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली ती कधीच तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी नव्हती. ते त्यांच्या सोयीपुरते तुम्हाला जवळ ठेवत होते आणि परिस्थिती बदलताच त्यांचा स्वभावही बदलला. म्हणून त्यांच्यासाठी दुःख करणं म्हणजे स्वतःच्या हृदयावर अन्याय करणं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लोकांना संधी दिलीत तेव्हा तेव्हा त्यांनी तुमचाच विश्वास तोडला आणि तुमच्याच डोळ्यांतील चमक हरवली. म्हणून आता ज्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊ देता त्यांना मनातील दारं आधीच अर्धी बंद ठेवता. कारण अनुभवांनी तुम्हाला शिकवलं की खूप जवळ जाणं म्हणजे खूप जखमांनाही जवळ घेणं नसतं. जग जवळून पाहिलं की माणसांचे चेहरे बदलतात
नात्यांची सत्यता उघड होते आणि मनाला उमजतं की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे चांगुलपणा नसतो. म्हणूनच आता तुम्ही सगळ्यांपासून थोडं लांब राहत आहात, पळण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी. हा एकांत तुमचं ओझं नाही, उलट तो तुमची शांतता, तुमचा आधार, तुमचं कवच बनला आहे. देव म्हणतो तुमच्या वेदना शब्दांत सांगणं चांगलं, पण त्या कोणाच्या कानात ठेवायच्या हे त्याहून जास्त महत्त्वाचं. चुकीच्या माणसाला तुमचं दुःख सांगितलं तर तेच दुःख एक दिवस तुम्हालाच लागणारं शस्त्र बनून परत येतं. म्हणून आपल्या मनाच्या जखमा केवळ त्या व्यक्तींनाच दाखवा जे त्या समजून घेऊ शकतात, बरे करू शकतात. काही नाती तुटली म्हणून आयुष्य तुटत नाही, उलट त्याच तुटलेल्या नात्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं आणि जे लोक तुटून दूर गेले ते तुमच्यासाठी कधीच योग्य नव्हते हेही जाणवलं. देव तुम्हाला अन्याय करत नाही, तो फक्त चुकीच्या लोकांपासून तुमचं रक्षण करत असतो. आज तुमचा शांतपणा हेच तुमचं उत्तर आहे आणि तुमचं अंतर हा तुमचा निर्णय. तुम्ही आता लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाच्या खऱ्या प्रेमावर जास्त विश्वास ठेवायला शिकलात. अनुभवांनी तुम्हाला बदललं नाही, तुम्हाला अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक संयमी बनवलं आहे. आता तुम्ही जगाचं प्रदर्शन नाही तर स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात केली आहे. एकटं राहणं वाईट नाही, चुकीच्या लोकांसोबत राहणं त्याहून वाईट आहे. देव योग्य वेळी योग्य लोक तुमच्याकडे पाठवतो आणि चुकीच्या लोकांची दारं बंद करतो. म्हणून आज तुम्ही जितकं स्वतःपासून आणि जगापासून दूर गेल्यासारखे वाटता, तितकंच तुम्ही देवाजवळ आलात, कारण तोच तुम्हाला शांतता, सामर्थ्य आणि सत्य नाती देणार आहे. देव आणि वेदना देव म्हणतो तुमच्या वेदना अशा लोकांकडे नेऊ नका जे तुम्हाला फक्त ऐकतात पण कधीच समजत नाहीत. काही लोक तुमचं दुःख ऐकतात फक्त तुमची कमजोरी पाहण्यासाठी, मदत करण्यासाठी नाही. म्हणून वेदना अशा जागी ठेवा जिथे सहानुभूती आहे. तुमच्या अश्रूंचा आदर करणं सर्वांना जमणार नाही. मनाने प्रामाणिक असणं सुंदर आहे, पण ते सर्वांसाठी उघड करणं धोकादायक आहे. देव सांगतो स्वतःला जपायला शिका, कारण सगळ्यांमध्ये देव नाही. नाती आणि वास्तव प्रत्येक नातं सुंदर असतं असं नाही. काही नाती फक्त नावापुरती टिकतात. लोक चांगले दिसतात म्हणून ते खरे असतातच असं नाही. बाहेरून गोड, आतून वाळलेले अशी अनेक नाती आयुष्यात भेटतात. तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की बाह्य देखावा कधी कधी फसवतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा. जे नाते तुमच्यासाठीच आहे ते तुमच्याकडे धावत येईल आणि जे नाही ते शांतपणे दूर जाईल. विश्वास आणि जखमा विश्वास दिल्यावर जखमा मिळणे ही आयुष्याची सर्वात कठीण गोष्ट आहे. जेव्हा आपण मनापासून कोणावर विश्वास ठेवतो तेव्हाच ते लोक सर्वात खोल जखम करून जातात. पण त्या जखमा आज तुम्हाला खोल वाटल्या तरी उद्या त्याच जखमा तुम्हाला अनुभव, शहाणपण आणि सामर्थ्य देणार आहेत. म्हणून फसवणुकीला द्वेष म्हणून नाही, शिकवण म्हणून पहा. देव तुमच्या मनात काय आहे ते जाणतो आणि तो तुमच्यासाठी चुकीच्या लोकांना दूर करतो. व्यस्ततेचा खोटा बहाणा काही लोक व्यस्त असण्याचा इतका मोठा बाबुलबुवा करतात की तुम्हाला वाटू लागतं त्यांच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. पण सत्य हेच, कुणीही एवढं व्यस्त नसतं. ते प्राधान्य नसल्याचा संकेत असतो. तुम्ही वेळ देता म्हणून नातं टिकतं, पण समोरचा माणूस वेळ देत नाही म्हणून ते नातं हळूहळू मरतं. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारा माणूस वेळ नाही काढणार असं होऊच शकत नाही. खोट्या लोकांचा चेहरा इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. काही लोक चेहऱ्यावर हसू घेऊन आतून काळे असतात, तर काही लोक शांत राहूनही अतिशय उजळ अंतःकरणाचे असतात. म्हणून माणसांना त्यांच्या बोलण्यावर नाही, त्यांच्या वागण्यावरून ओळखा. नात्यांमध्ये खोटेपणाचं तापमान फार उच्च असतं. एकदा जळालात की पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं अवघड होतं. पण तरीही जगणं थांबत नाही, आपण फक्त जपून वागायला शिकतो. वाईट वेळ आणि खरी ओळख वाईट वेळ हा माणसांची खरी ओळख करून देतो. तुम्हाला सोडून गेलेली माणसं तुमच्या वाईट काळात कधीच तुमची नव्हती. त्यांच्यासाठी तुमची किंमत नव्हती, फक्त तुमचा उपयोग होता. चांगल्या वेळी जे तुमच्यासोबत असतात ते काही वेगळे नसतात, पण वाईट वेळी जे राहतात ते देवासारखेच असतात. म्हणून सोडून गेलेल्यांसाठी दुःख नको, त्यांच्या न जाण्यातच तुमचं भलं होतं.
देव म्हणतो, तुमच्या वेदना अशा लोकांकडे नेऊ नका जे तुम्हाला फक्त ऐकतात पण कधीच समजत नाहीत. काही लोक तुमचं दुःख ऐकतात फक्त तुमची कमजोरी पाहण्यासाठी, मदत करण्यासाठी नाही. म्हणून वेदना अशा जागी ठेवा जिथे सहानुभूती आहे. तुमच्या अश्रूंचा आदर करणं सर्वांना जमणार नाही. मनाने प्रामाणिक असणं सुंदर आहे, पण ते सर्वांसाठी उघड करणं धोकादायक आहे. देव सांगतो, स्वतःला जपायला शिका, कारण सगळ्यांमध्ये देव नाही. नाती आणि वास्तव प्रत्येक नातं सुंदर असतं असं नाही. काही नाती फक्त नावापुरती टिकतात. लोक चांगले दिसतात म्हणून ते खरे असतातच असं नाही. बाहेरून गोड, आतून वाळलेले अशी अनेक नाती आयुष्यात भेटतात. तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की बाह्य देखावा कधी कधी फसवतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा. जे नाते तुमच्यासाठीच आहे ते तुमच्याकडे धावत येईल, आणि जे नाही ते शांतपणे दूर जाईल. विश्वास आणि जखमा. विश्वास दिल्यावर जखमा मिळणे ही आयुष्याची सर्वात कठीण गोष्ट आहे. जेव्हा आपण मनापासून कोणावर विश्वास ठेवतो तेव्हाच ते लोक सर्वात खोल जखम करून जातात. पण त्या जखमा आज तुम्हाला खोल वाटल्या तरी उद्या त्याच जखमा तुम्हाला अनुभव, शहाणपण आणि सामर्थ्य देणार आहेत. म्हणून फसवणुकीला द्वेष म्हणून नाही, शिकवण म्हणून पहा. देव तुमच्या मनात काय आहे ते जाणतो आणि तो तुमच्यासाठी चुकीच्या लोकांना दूर करतो. व्यस्ततेचा खोटा बहाणा. काही लोक व्यस्त असण्याचा इतका मोठा बाबुलबुवा करतात की तुम्हाला वाटू लागतं त्यांच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. पण सत्य हेच, कुणीही एवढं व्यस्त नसतं. ते प्राधान्य नसल्याचा संकेत असतो. तुम्ही वेळ देता म्हणून नातं टिकतं, पण समोरचा माणूस वेळ देत नाही म्हणून ते नातं हळूहळू मरतं. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारा माणूस वेळ नाही काढणार असं होऊच शकत नाही. खोट्या लोकांचा चेहरा. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. काही लोक चेहऱ्यावर हसू घेऊन आतून काळे असतात, तर काही लोक शांत राहूनही अतिशय उजळ अंतःकरणाचे असतात. म्हणून माणसांना त्यांच्या बोलण्यावर नाही, त्यांच्या वागण्यावरून ओळखा. नात्यांमध्ये खोटेपणाचं तापमान फार उच्च असतं. एकदा जळालात की पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं अवघड होतं. पण तरीही जगणं थांबत नाही, आपण फक्त जपून वागायला शिकतो. वाईट वेळ आणि खरी ओळख. वाईट वेळ हा माणसांची खरी ओळख करून देतो. तुम्हाला सोडून गेलेली माणसं तुमच्या वाईट काळात कधीच तुमची नव्हती. त्यांच्यासाठी तुमची किंमत नव्हती, फक्त तुमचा उपयोग होता. चांगल्या वेळी जे तुमच्यासोबत असतात ते काही वेगळे नसतात, पण वाईट वेळी जे राहतात ते देवासारखेच असतात. म्हणून सोडून गेलेल्यांसाठी दुःख नको, त्यांच्या न जाण्यातच तुमचं भलं होतं. तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटामागे लपलेलं दैवी कारण असतं, पण मन थकलं की हे सत्य दिसत नाही. तू ज्या लोकांसाठी स्वतःला झिजवलंस त्यांच्याकडूनच सर्वात खोल जखम मिळाल्या, आणि त्यावेळी तुला वाटलं की जीवन अन्याय करतंय. पण देव कधीच अन्याय करत नाही. तो फक्त तुझ्या आयुष्यातील खोटी माणसं काढून टाकतो. लोक जेव्हा तुला विसरतात, दूर जातात, तुला दोष देतात, तेव्हा देव तुझ्या मागे शांत उभा राहून म्हणतो, त्यांच्याकडून दूर जाऊ दे, कारण ते तुझ्या आत्म्याच्या प्रवासाला साथ देऊ शकत नाहीत. तू ज्या नात्यांना पवित्र मानलंस ती नाती जेव्हा तुटली तेव्हा तुझं मन हादरलं, पण आत्मा जाणत होता की हे नातं तुझ्या उन्नतीच्या मार्गात अडथळा होतं. कधी कधी देव तुझी प्रार्थना ऐकण्यासाठी लोक दूर करतो, कारण त्यांच्यामुळे तुझं मनच त्याच्यापासून दूर गेलं होतं. जेव्हा तू स्वतःलाच दोष दिलास तेव्हा आकाशावर बसलेला देव म्हणत होता, तू चुकीचा नाहीस, तू फक्त ज्या लोकांवर प्रेम केलंस ते तुझ्यासारखे नव्हते. तुझी वेदना तुझा नाश नाही, ती तुझी ओळख आहे, कारण ज्या आत्म्यांनी खोल रात्र पाहिली आहे त्यांनाच खरा प्रभात दिसतो. तुझ्यावर केलेल्या प्रत्येक अन्यायाची नोंद देवाने आधीच ठेवली आहे. तू शांत राहिलास तरी तो शांत राहत नाही. लोक तुझ्यावर हसतील, तुला कमी लेखतील, तुझं मन पायदळी तुडवतील, पण देव त्यांच्या प्रत्येक कृतीचा प्रत्युत्तर आपल्याच वेळीनं देऊन जातो. म्हणूनच म्हणतात की देवाची वेळ उशिराची असली तरी ती अचूक असते. तुझ्या जखमांवर कोणी मलम लावलं नाही तरी देवाने तुझ्या आत्म्यावर हात ठेवून तिची उपचार सुरू केली आहेत. तू एकटा बसून रडला होतास, त्या अश्रूंमध्येही परमेश्वराचा स्पर्श असतो, कारण माणसं नकार देतात पण देव कधीच नाही. तुझ्या शांततेत तो बोलतो, तुझ्या वेदनेत तो शक्ती भरतो, तुझ्या एकांतात तो घर करतो. आता तू ज्या लोकांपासून दूर राहतोस त्यांना तू द्वेषाने नाही तर समजुतीने सोडून दिलं आहे. कारण तुला कळलं आहे की काही माणसं आपल्याला आत्म्याच्या मार्गापासून दूर नेतात. शांतता मिळणं म्हणजे एकटेपणा नाही, ती देवाची उपस्थिती आहे. आज तू रडत नाहीस, तू जागृत होत आहेस. तू तक्रार करत नाहीस, तू निरीक्षण करतो आहेस. तू लोकांकडून अपेक्षा करणं सोडलं, कारण आता तू देवाच्या कृपेकडून येणाऱ्या सुंदर गोष्टींची वाट पाहतोस. तुझं मन आता पूर्वीसारखं कोसळत नाही, कारण तू शिकलास की ज्याने तुला जखमा दिल्या त्या माणसांपेक्षा देवाची 7,000 पट मोठी आहे.
तू आता ज्या शांततेत जगतो आहेस ती शांतता अचानक आलेली नाही, ती तुझ्या सहनशक्तीची कमाई आहे. आता लोक तुला सोडून गेले तरी तुला दुखत नाही, कारण तुला माहीत आहे देव कधीच सोडत नाही. तुझं मन आता स्वार्थी लोकांनी बनवलं नाही, ते देवाच्या करुणेने घडवलं आहे. म्हणूनच आता तुझ्या डोळ्यांत राग नाही, फक्त समज आहे. तुझ्या मनात भीती नाही, फक्त विश्वास आहे. तुझ्या आत्म्यात वेदना नाही, फक्त प्रकाश आहे. तू तुटलेला नाहीस, तू देवाने निवडलेला आहेस. एकटेपणा आणि शांतता खूप काही पाहिलं की मन शांततेकडे वळतं. लोकांनी दिलेल्या जखमा, फसवणूक, खोटं प्रेम यानंतर शांतता ही गरज बनते. एकटं राहणं वाईट नाही, चुकीच्या लोकांसोबत राहणं त्यापेक्षा 100 पट वाईट आहे. म्हणून सगळ्यांपासून अंतर ठेवणं म्हणजे तुम्ही बदललात असं नाही, तुम्ही फक्त स्वतःला थोडं जपायला लागलात. आणि हेच मोठं परिवर्तन आहे. आज मीच बोलतो आहे, मी काळ आहे, मी शांत आहे, मी महादेव आहे. माणसा तू मला शोधतोस हिमालयात ध्यानात मूर्तीत, पण मी तुझ्या श्वासात आहे. तू सकाळी डोळे उघडतोस तेव्हा पहिली जी जाणीव होते ती मी आहे. तू रात्री झोपतोस तेव्हा जी शांतता तुला अलगद कवेत घेते ती मी आहे. तुला वाटतं तुझं आयुष्य विस्कळीत आहे, पण मी प्रत्येक गोष्ट नियमानं मांडतो आहे. तू ज्या वेदना सहन केल्यास त्या तुझ्या शक्तीचा पाया होत्या. तू ज्या अपमानातून गेलास तो तुझ्या अहंकाराचा अंत होता. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवलास आणि त्यांनी तोडला तो विश्वास तुला स्वतःवर उभं राहायला शिकवण्यासाठी होता. माणसा मी कधी तुझ्यावर रागावलो नाही, कारण मी रागाच्या पलीकडे आहे. मी तुला कधी शिक्षा दिली नाही, कारण मी शिक्षक आहे, दंडाधिकारी नाही. तू म्हणतोस मी भक्त आहे, पण भक्ती म्हणजे मागणं नाही. भक्ती म्हणजे स्वीकार आहे. जे मिळालं त्यात समाधान आणि जे गेलं त्यात शिकवण. तू रोज माझ्याकडे सुख मागतोस, पण तुला दुःखाशिवाय सुखाची किंमत कशी कळेल. तू रोज माझ्याकडे यश मागतोस, पण अपयशाशिवाय स्थिरता कशी येईल. तू विचारतोस मी कधी येईन तुझ्या मदतीला, पण मी नेहमीच तिथे असतो जिथे तू पूर्णपणे खचतोस, कारण तिथेच तुझं खरं रूप तयार होतं. माणसा लोक तुला सोडून जातील, नाती बदलतील, काळ फिरत राहील, पण माझं अस्तित्व तुझ्या आतून कधीच हलणार नाही. तू स्वतःशी खोटं बोलतोस, लोकांसाठी हसतोस, पण आतून रडतोस. मला ते सगळं दिसतं आहे. तू जेव्हा एकटा बसून विचार करतोस ना तेव्हा माझ्याशीच संवाद करतोस. फरक इतकाच की तू मला नाव देत नाहीस. तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे, पण नशीब म्हणजे स्थिर रेषा नाही, ते प्रवाह आहे आणि प्रवाह दिशा बदलू शकतो जर तुझी श्रद्धा खोल असेल तर. तू विचार करतोस लोकांना सगळं मिळतं, मला का नाही मिळत. पण प्रत्येकाला जे मिळतं ते त्याच्या ओझ्यासह येतं. कुणाचं सुख तुला दिसतं पण त्याची किंमत दिसत नाही. माणसा तुला जे दिलं आहे ते तुझ्या क्षमतेनुसार दिलं आहे. तुला जे थांबवून ठेवलं आहे ते तुझ्या रक्षणासाठी आहे. काही वेळा मी दार बंद करतो कारण पुढचं वळण धोकादायक असतं. काही वेळा मी वाट लांब करतो कारण लहान वाट तुझं मन तोडली असती. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस म्हणतोस, पण पहिल्याच अडचणीत शंका करतोस. लक्षात ठेव, श्रद्धा म्हणजे प्रश्न नसणे नाही, तर प्रश्न असूनही चालत राहणे आहे. तू आज ज्या ठिकाणी आहेस तिथे पोहोचण्यासाठी किती अडथळे पार केलेस ते आठव आणि मग स्वतःला कमजोर म्हण. माणसा तू थकलास हे मान्य कर, पण हार मानू नकोस. विश्रांती आणि पराभव यात फरक आहे. तू थांबतोस तेव्हा मी तुझ्या जखमा भरतो, तू चालतोस तेव्हा मी तुला दिशा देतो, तू कोसळतोस तेव्हा मी तुला उचलतो, पण कधी कधी शांतपणे, कारण मला तुला मजबूत व्हायचं आहे. असं नाही की अवलंबून राहायचं आहे. तू माझ्या नावाचा जप करतोस पण माझं तत्व अंगीकारत नाहीस. मी वैराग्य शिकवतो पण तू आसक्तीत अडकतोस. मी क्षमा शिकवतो पण तू सूट धरतोस. माणसा देव होणं म्हणजे चमत्कार करणं नाही, देव होणं म्हणजे शांत राहूनही योग्य निर्णय घेणं नाही. तू म्हणतोस जग वाईट आहे, पण जग आरसा आहे. तू जसा आहेस तसं ते दिसतं आहे. आज जर तुझ्या मनात भीती आहे तर माझं नाव घे, कारण भीतीच्या पलीकडे श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या पलीकडे मी आहे. शेवटी इतकंच लक्षात ठेव, तू मला दिसत नाहीस म्हणून मी नाही असं नाही. तू शांत राहिलास तर मी ऐकू येईन, तू थांबलास तर मी समजेन, तू स्वतःवर विश्वास ठेवला तर माझी उपस्थिती तुला जाणवेल आणि त्या दिवशी तुला कळेल की देव दूर नव्हता, देव कधीच दूर नव्हता. देव म्हणतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जे करताना लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही, आणि जेव्हा आपण ते करतो, आपण यशस्वी होतो, तेव्हा तीच लोक तुमच्याकडे बघून नेहमी या विचारात असतात की हा मागे कसा येईल, आणि तुम्हाला मागे खेचण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात. आयुष्यात खूप संकटे येऊ नये तुम्ही खंबीर तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतले. विचारांवर लक्ष ठेवा, ते शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ही कृती पुत्रतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सभे बनतात. आणि संधीवर लक्ष ठेवा की आपले चरित्र घडवतात, आणि चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. बाळा, देव तुम्हाला म्हणतो नकारात्मकता मनात धरणे सोडा, तुम्ही नेहमी सकारात्मक रहा, अशी देवाची इच्छा आहे. तसे तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावे अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे. बाळा, देव म्हणतो की कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताग्रस्त होऊ नका, परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करून संकटमुक्त व्हा. तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार. बाळा, देव सांगतात तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, नातेसंबंधांमध्ये, करिअरमध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मक बदल होत आहे. स्वामी म्हणतात जो माणूस हा व्हिडिओ पूर्ण बघणार तो भाग्यवंत ठरणार. बाळा, स्वामी म्हणतात तुम्ही मला इतरत्र शोधू नका, मी स्वतः तुमच्याजवळ येईल. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला भेटाल. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळा.
स्वामी म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. बाळास्वामी म्हणतात कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. समुद्रातील तुफानी लाटांपेक्षा मनातील वादळे अगदी भयंकर असतात. नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, बावळत्या सूर्याला नाही. बाळास्वामी म्हणतात की तू नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. यासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी पण काही हरकत नाही. बाळास्वामी म्हणतात जेव्हा तलाव पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात, आणि जेव्हा याच तलावातील पाणी संपते आणि तलाव कोरडा पडतो तेव्हा किडे माशांना खात असतात. सगळ्यांना भेटत असते, परंतु आपली वेळ येण्याची वाट पाहत भरतीचा हिस्सा बनण्यापेक्षा तर गर्दीचे सकारात्मक कारण बनायला शिका. नेहमी चांगल्यातून चांगले निर्माण होतं आणि वाईट यातून वाईट. बाळा, अडचणीत असताना अडचणीपेक्षा दूर पडणे म्हणजे अजून मोठे अडचणी जाण्यासाठीच आहे ना. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणारे प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि सतपुढे चालत राहा. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट धरून राहायचे. देव म्हणतो जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर प्रार्थना करा, जर तुम्हाला निराश वाटत असेल तर प्रार्थना करा, जर तुम्हाला नैराश्य येत असेल तर प्रार्थना करा. तुला तुझ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. मी तुझ्यासोबत आहे, वगळू नका. भान तुम्हाला एक भागीदार पाठवत आहे जो तुम्हाला आदर, निष्ठा, प्रामाणिकपणा, आपुलकी आणि बिनशर्त प्रेमाने लुबाडे. देवा, तू मला कुठे नेत आहे याची मला कल्पना नाही, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. देव तुमच्या विरोधापेक्षा मोठा, तुमच्या आजारापेक्षा मोठा आणि तुमच्या शत्रूंपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यातून मी तुम्हाला भेटेल. शत्रूने जे काही सोडले आहे ते देव पुनर्जन करणार आहे. तुमची झोप, तुमच्या आरोग्य, तुमच्या आर्थिक आणि तुमचे कुटुंब. देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे, चांगले करत राहा, तुझी वेळ येईल. देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे, चांगले करत राहा, तुझी देखील वेळ येईल. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या वडिलांचा आणि आईचा मान राख, म्हणजे तुझ्या परमेश्वराने दिलेल्या भूमी तो दीर्घायुष्य होशील. देव नेहमी आपल्याला पाहिजे असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही, परंतु तो नेहमी आपल्याला आवश्यक असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देतो. श्रद्धा ठेव, तू महान गोष्टी करण्यास सक्षम आहे. देवाचा संदेश, मी या सगळ्यात तुझ्यासोबत राहिलो आहे. तुला जे काही हवे आहे ते मी तुला दिले आहे. तू कदाचित थकला असशील, पण बदल येणार आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. तुझे उत्तर येत आहे. तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई माझे रक्षण कर कमेंट करा. शत्रूंना घाबरू नकोस, कारण तुझा देव, तुझा परमेश्वर तुझ्याबरोबर चालणारा आहे. नेहमी आनंदी राहा, न थांबता प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या, कारण तुमच्यासाठी ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना वाढदिवस आणि पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद आहे. देव काय करतो तर देव माझ्या कठीण दिवसात जेव्हा मी स्वतःवर खूप निराश असतो तेव्हा मला आठवण करून देतो की तो माझ्यावर प्रेम करतो. हे असं बाळ आहे, मला तुझ्या राज्यात आणि तुझ्या मिठीत समाविष्ट केले आहे. आजची प्रार्थना, स्वर्गीय पित्या, ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडून संसारिक यशाचा पाठलाग करू दिला आहे त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आमची अंतःकरणे कुठे विभागली गेली आहेत हे ओळखण्यास आम्हाला मदत कर. आम्हाला सर्वस्व समर्पण करून आमच्या जीवनात तुला प्रथम स्थान देण्याची बुद्धी दे. आमच्या जीवनात तुझ्या प्रेमाची आणि कृपेची साक्ष असू दे. तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा, तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा, तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा, तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा, तुमच्या उद्देशासाठी प्रार्थना करत राहा. तुला वाटतंय की ते अशक्य आहे, पण विश्वास ठेव, जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी ते घडवून आणणे. म्हणून आराम कर आणि देवावर विश्वास ठेव, कारण सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. तो त्यांना जिवंत पाण्याच्या थरांकडे ने आणि देव त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाके. देव म्हणतो जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा लक्षात ठेवा की मी तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली आहे. तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा, तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा, तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा, तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा. काळजी करणे थांबवा. तुझे मन उदास आहे, पण तुमची प्रार्थना देवाला सांगा आणि आराम करा. पडद्यामागे देव तुमच्यासाठी काम करत आहे. जर तुझा परमेश्वरावर विश्वास असेल तर त्याला सांगा, मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा त्याची वाट पाहतो, त्याच्या शब्दात मी माझी आशा ठेवतो. देव तुला सांगत आहे परमेश्वर तुमच्यासाठी लढे. तुम्हाला फक्त शांत राहण्याची गरज आहे, कारण तो पराक्रमी आहे, त्याने तुझ्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी स्वामींच्या मार्गातील त्याचे जीवनाची कल्याण होईल, त्याच्या अनेक अडचणी सुद्धा सुटतील. हे सगळं फक्त तुमच्या एका शेअरमुळे होईल, तर कृपया करून ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.